ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात एका 7 वर्षीय मुलाला सर्पदंश झालाय। या मुलाला त्याच्या आई-वडिलांनी आधी वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं। तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी या मुलाला पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यास सांगितलं। मात्र जाण्यापूर्वी रस्त्यात तुमच्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल असं लिहून घेत त्यावर मुलाच्या आईचा अंगठा घेतला। या संतापजनक प्रकारामुळे वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये। वांगणीत राहणाऱ्या ज्ञानेश्वर वाघ या 7 वर्षीय मुलाला सोमवारी सर्पदंश झाला। यावेळी त्याच्या आई-वडिलांनी त्याला घेऊन वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली। तिथे गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून या मुलाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यास सांगितलं। मात्र आमची गाडी बाहेर गेली असून ती रात्री 11:30-12 वाजता येईल असं सांगत ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका हवी असल्यास 1000 रुपये द्यावे लागतील असं त्यांना सांगण्यात आलं। मात्र वाघ कुटुंब अतिशय गरीब असल्यामुळे त्यांनी ग्रामसेवकाकडून 200 रुपये उसने घेऊन चक्क ट्रेनने मुलाला उल्हासनगरला आणलं। या सगळ्यातील आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे ज्यावेळी या मुलाला वांगणीहून उल्हासनगरला पाठवण्यात आलं त्यावेळी वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून एका कागदावर रस्त्यात तुमच्या मुलाला काही बरं वाईट झाल्यास तुम्हीच जबाबदार असाल असं लिहून त्यावर मुलाच्या आईचा अंगठा घेण्यात आला। त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची काहीच जबाबदारी नाही का असा प्रश्न त्यानंतर उपस्थित झालाय। जेव्हा आम्ही घरी होतो त्या टायमाला मुलगा आमचा मालावर होता, खेळायला आलता, तेव्हा साप चावला ना, दवाखान्यात गेलो आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये आमच्या वांगणीला। तर त्या मॅडमनी काय बोलल्यात, आम्ही इंजेक्शन देतो आणि तिथून तुम्ही बोलतो पुढे घ्या उल्हासनगरला। तर आम्ही बोललो आमच्याजवळ पैसे नाही आहेत, पैसे नाहीत बोललो, रिक्षा भाडा पण नाही का, आम्हाला तिकीट भाडा पण नाही आपल्या ट्रेनचा। तो बोलतो काहीतरी करा, बोलतो 11-12 वाजतील बोलतो गाडी यायला। मग बोललो आम्ही कसं जावं, बोललो पैसे नाही आहेत आमच्याकडं। तर मग गरम शेवक आहे ना, गरम शेवकने 200 रुपये दिला आम्हाला गाडी भाडा म्हणून। त्याच्यामुळे मग ते आम्ही मॅडमला एवढं पण बोललो आम्ही, जास्ती काय कमी झालं तर तुम्ही बोललो जखम वगैरे तुम्ही घ्या, एवढं पण बोललो आम्ही। तर मॅडम बोलतो तुम्ही आता गाडीला तर बोलतो टाईमच होणार आहे, मग तुम्ही बोलतो ट्रेनलाच जा। मी ते 200 रुपये आम्हाला गरम शेवकने दिलं, आम्ही तसंच मी इकडं आलो। कशाने आले तुम्ही? ट्रेनने आलो। तुमच्याकडून काय लिहून घेतलं त्या लोकांनी, तुमचा अंगठा घेतला? ते आमच्यावर जोखमदारी टाकली त्याही, हां म्हणजे अंगठा घेतला म्हणजे त्याही आमच्यावर जोखमदारी टाकलं, तुमचं काय झालं तर तुमच्यावरच जोखमदारी होईल म्हणजे असं। सध्या या चिमुकल्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। हाँ, ज्ञानेश्वर वाघ बोल के 7 साल का एक बच्चा कल रात को 10 बजे सेंट्रल हॉस्पिटल में एडमिट किया गया था, वांगनी से रेफर। उसकी हमने उसको आने के बाद जो हम ट्रीटमेंट देते हैं ASC-वायल, वो हमने स्नेक बाइट का जो इंजेक्शन रहता है वो दिया है। और अभी जो पेशेंट की कंडीशन है वो स्टेबल है और पेशेंट अच्छे से खा पी रहा है और वो बैठ रहा है मतलब। और बाकी उसको कोई भी जैसे हम न्यूरोटॉक्सिक जो ये रहते हैं सिम्टम्स, वैसा कुछ भी नहीं आया है उसको। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, वांगणी। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।